अरे बाप रे वा आजी होणार आहात. तुझी रिॲक्शन डेंजर होती. चला तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता हा ब्लॉग कुठला आहे तुम्हाला माहितीये, आपल्या सातपुते फॅमिलीच्या एकदम मस्त मस्त गोड गोड रिॲक्शन घेतलेले आहेत. तो रिॲक्शन तर खूप भारी तुम्हाला बघायला मजा येईल. बट हे मी कसं केलं माहितीये का, मी कसं प्रत्येकाला एकेकाला कसं पकडलं माहितीये का. मी पहिलं सौरभला पकडलं. ऍक्च्युली मला पहिले आप्पा भेटणार होते, पण पहिलं सौरभला पकडलं, त्याला दिलं. कारण त्याला कधी फोन केला कुठे काय विचारलं तर ये इकडं तिकडं असं बोललं, त्याला डाऊट येणार नाही. सो त्याला बोललं, त्याला पहिलं दिलं आणि नंतर त्याच्या फोनवरनं सगळ्यांना फोन केले. त्याला सगळ्यांना फोन करायला लावलं की आत्या कुठे विचार, आप्पा कुठे विचार, काकू कुठे विचार, जान्हवी कधी येणार आहे, मनू कधी येणार आहे, सगळं सगळं सगळ्यांकडनं. सो त्याच्या फोनवरून मी सगळ्यांकडनं कॉर्डिनेट केलं आणि मग एकेकाला पकडून आपण त्यांची रिॲक्शन घेतलेली आहे तुमच्यासाठी. तुम्हाला मजा येणार हा ब्लॉग बघायला. बाकी तुमच्या कमेंट्स वाचतोय, थँक्यू सो मच. असंच प्रेम सपोर्ट राहू द्या आणि असंच तुमच्या हँडसम आदित्यवर प्रेम करत राहा. बघा व्हिडिओ बघा. काय बर्थडे हो तिकडनं उडायचं. एक मिनिट अरे यार ब्रो Oh my God. मला काय काय बोलायला लागलं सौरभला इकडे बोलवायला. मला काय सांगू तुम्हाला बापरे. ते खरं नव्हतं का काय ते पण आहे, ते पण आहे. बापरे कस काय सौरभ काका. हे मला ठेवतो मी. आणि हे स्वीट अख्खा बॉक्स. कधी प्रत्येकाला बॉक्स आलेला आहे. कधी कधी आता बहुतेक नोव्हेंबर मध्ये. शपथ राव. बापरे बापरे. सौरभ मला बरेच प्रश्न विचारतो यार. मला आहे ना त्याची खरी उत्तर देता आली नाही काहीच. माहिती का तुला. बरं बरं आता मला प्रश्न विचारला पण खरी उत्तर देता नाही. ये सब कुछ खाने का घर पे जाके खाओ. आता माझं थोडं नॅचरल रिॲक्शन हे बंद झालं. तू विचार होता ना, तू मी म्हणलं की विला करायचंय, तू म्हणला मग ठीक आहे हा आपणच जाणार आहे, मग आपणच जाणार आहे. पप्पा चाललेत मित्रांसोबत त्यांच्या. कारण नेहायला ट्रॅव्हलिंग मी सांगितलं आजी थोडं पण. मी ह्याला काय सांगू की नाही आपण नाही चाललो का सांगू. असं झालं आपण पण द्यायचं. आता बाकीच्यांचं सगळ्यांचं लोकेशन सौरभला फोन करून आपण घेणार आहे, मग त्यांना पण जाऊन देणार आहे गाईज. मग सगळ्यांची एकदम नॅचरल रिॲक्शन घेऊ. तुम्ही नंतर हो तुम्ही हे 10 वर्षानंतर बघणार आहे रिॲक्शन स्वतःची. अच्छा अच्छा तसं मेमरीज बघितला सगळ्यांचं नावाचं पण. येस सगळ्यांच्या नावाचे मिठाई प्लस बॉक्स प्रत्येकाला. अरे आप्पांचा द्यायला गेलो आणि तू आला. आम्ही पळलो इथं डायरेक्ट जोरात. आत्ता पहिलं आम्ही आप्पांना द्यायला गेलो. तू म्हणला 7 वाजतील 7:30 7 वाजतील. मी आप्पांचं गेलो ना, हा म्हणला आलोय मी. म्हणलं कुठे मी लपवलं डायरेक्ट कुठे म्हणलं. डॅडी होते तिथे. होते आत नाही झालं द्यायला चाललेलो. तू आला ना बाहेर. मग आता त्यांचं देऊ. काहीच बघा जरा ब्लॉग चला. असं वगैरे हा प्रकार जोरात येतो. मला पण असं ओपन करा. क्या बात है. वाह वाह वाह.
खाली स्वीट्स ब्रेकिंग न्यूज. हे काय मिठाई. गोड माझं मध्ये तू गोड करतो. पहिलं तुझं गोड गोड कुणी आजोबा केले मला. मी स्वीट देतो तुला. कसं वाटतंय? बेस्ट एकदम सरप्राईज आहे. काय डिक्लेअर केलं तू? नाही अजून नाही. चांगली न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. कुठं आता घरी काकूची पण रिॲक्शन, आजीला पण. येस ओके. त्यांना पण गाडी थांबावं लागेल 8 वाजेपर्यंत. सगळ्यांना आणले. सगळ्यांना आणले. हा ते तुम्ही कुठे ठेवून द्या गपचूप. मम्मी या हॅपी मदर्स डे. सांगितलं सौरभ भाऊजींना तुमच्या. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता काकूला सांगायचे, पण तू एकदम आतमध्ये येऊ नको पहिल्यांदाच. मला वाटते है ना, पहिले मी सांगतो मग नेहायला येऊ दे. पहिले कळू दे मग नेहायला येऊ दे. 2 मिनिटं अशी बाहेरच ना दरवाजाच्या इथं. आता आम्ही काकूला सरप्राईज करायला चाललेलो आहे गाईज. आता बघू. आजीला पण करायचंय. हे आले वाटतं खाली तिकडे. 1 मिनिट. हॅलो, घराखाली ना थांब. घराखाली 2 मिनिटं मी टर्न घेतोय. नेहायला घ्यायला आलतो. हा आजीला काय द्यायचंय आहे ना, ते पण आहे. हो ना. अरे वा, असं पण होते. बापरे, आता मुलं आम्हाला द्यायला लागली छान छान. ओपन करून वाचायचं. हा, कॉंग्रॅच्युलेशन्स काकू. काकू तुम्ही आजी होणार आहात. आम्हाला थोडस कळालेलं होतं, पण म्हटलं ते नाही का याच्यामध्ये गोड आहे मस्त पैकी. अरे वा. काढलं की गोड आहे. पण हे सांगितलं असं एक वेगळ्या पद्धतीने. खुशी आदित्य. मला सांगायचं सगळ्यांना. हो ना. आजीला अजून काही माहिती नाही. आजीला सांगितलं कॉंग्रॅच्युलेशन तुला. अभिनंदन. मी पण नाही चारला आदित्य. जरा मला चालू दे तुला. एवढं लोक थोडं घेतो. मस्त छान छान वाटतं. चला आजीला सांगायचं. सुंदर असं वाटतं की स्वप्नच आहे की काय. मस्त. तू पण दे स्वीट. पहिलं काकू सुद्धा घेऊ. काकू कसं वाटते सांग तू. कसं वाटते तुला? मोठी मोठी प्रगती आता आमच्यात. छान आपल्याला स्वतःला विश्वास बसत नाहीये. विश्वास नाही बसत. शूज घे. काय करायची दादी आता मी आपले बोलून सहज बोलली तर मग काय. अरे बापरे एवढे काय रे करायचे मला आदित्य. जाते पण एवढे घरी कशाला. ते बसले नाही किंवा काय झालं आपण चेंज पण करू शकतो. काय नेहा म्हणत होती की तू हे होणार पणजी होणार आहे म्हणून. अरे वा 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 छान बातमी दिली. आपल्या देवीचं वार आहे. छान बातमी दिली. आदित्य पण आदित्याला पण आदित्याला
ठीक आहे, आता जान्हवी राहिले गाईज. जान्हवी जॉबला आहे, त्यामध्ये थोड्या वेळाने येईल आणि मग आत्याकडे वगैरे जाऊ किंवा काहीतरी असं करू. सॉरी सगळ्यांच्या रिॲक्शन्स गाईज आम्ही घेत आहोत. आता आत्याकडे चाललोय. आता हे सगळं मी कसं कसं केलं तुम्हाला ऍट द एंड सांगतो, कारण आता खूप गडबड आहे, टाइम मिस नाही करायचा आपल्याला. आता प्रत्येकाची अशी प्रॉपर रिॲक्शन मिळणार नाही. कसं कसं कोणाला काय सांगितलं आणि कसं कॅच केलं ते पण सांगतोय. आता नेहायला घेतले सोबत, आत्याकडे चाललोय. तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला. भारी वाटतं सगळ्यांना सांगायला, असं भारी वाटतंय सगळं असं त्यांची रिॲक्शन बघून खूप भारी वाटतं. आता आत्याला पण ट्राय करायला लावणार आहे आणि मग तू सांग मला. आत्ता ही चॉईस बघ ऑलरेडी कसली क्वालिटी आहे. धर धर ना, पकड रे. मस्त पैकी एकदम एकदम कॉंग्रॅच्युलेशन आत्या. आत्या तू आत्या आजी होणार आहे. अरे बाप रे, वा कॉंग्रॅच्युलेशन. मग काय सांगते टॉप एवढ्या घडी आपलं. मी बरोबर कुणाला डाऊट ठेवून दिला नाही. आता प्रत्येकाची एकदम नॅचरल रिॲक्शन घेतली. सगळ्यात गोड कर आधी. या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो ना. पहिले तू घे. मी खाल्ला, मी खातोय सगळ्यांना सांगून सांगून. आता तू होणार आहेस नाही. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. येतोच आता. थँक्यू. त्यांना किती वेळ लागेल म्हणून साईश? अरे हा, त्यांना विचारते ना, त्यांना सरप्राईज. हा, त्यांच्यासाठी पण आणलेत मी. त्या दिवशी म्हटलं होतं ना की देणार आहे. तुम्ही तेच विचार करता की तुला काय कारण सांगून बोलू. पहिला मी सौरवला फोन काय लावला, काहीतरी बोल आत्या आहे का बघ म्हणला. मग त्यांनी केला, तो गेला लग्नाला. अच्छा, सौरभ मी काय केलं, मी काय म्हणलं, सौरवला फोन केला लावला आत्याला की आत्या आपल्याला ट्रिप प्लॅन करायची आहे, तुझ्याकडे येतो आम्ही, आपण प्लॅन करू. कारण आम्हीच प्लॅन करतो इकडे, आत्या मेन असते ट्रिप प्लॅन करायला. तिला त्यामुळे डाऊट नाही आला. सगळ्यात भारी घेऊन ज्या दूरबीनची आम्ही वाट बघत होता आतुरतेने. एकदम भारी न्यूज म्हटलं की ज्याची आम्ही अगदी खरंच आतुरतेने वाट बघतो. फक्त तुम्हाला सारखं बोलायचं नव्हतं असं ना, कधी 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 असं नव्हतं. वा मस्त. थोडी ढेर आली तिला, नाही कळत नाही अजून तरी. बस बस. काय बोलले म्हणून सुरेश, काय बोलले? अर्धा तास लागेल निघालेत ते. पॅकिंग कसं आहे ते पण काय सांगायचं. करून येतं ना. हा नाही नाही, पहिलं पॅकिंग कसं आहे सांग. पॅकिंगचा रिव्ह्यू. पॅकिंगचा मला वाटतं गिफ्ट आहे. हा पण पॅकिंगचं तुलाच आहे, ऑब्व्हियसली तुलाच आहे ना. भारी आहे. पॅकिंग मस्त आहे. पॅकिंग शिकलं तुझ्यासाठी मेसेज आहे त्याच्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. सेम रिॲक्शन होती, सेम. छकुलीची पण सेम होती, छकुली पण रडायला लागली होती. सेम.
कसं वाटतंय तू सांग, तुला कसं वाटतंय? बरं हे तर घे थांब. खाली स्वीट्स आहेत. पहिलं गाणं तिला खूप आनंद झाला बोल की नेहा अशी छोटी सगळ्यांना वेगवेगळे आणले. थोडं घे, खूपच डेंजर असते मला. डान्स नाही करायचं काय आज गोड तुला जेवढं त्याच्या तोंडात कॉंग्रॅच्युलेशन. सगळे आता त्याला थोडे दुसरे पप्पा मी खूप खाल्ले. तुला मला तुला मजा येते काय सांग. अनएक्सपेक्टेड. आता तिकडे साईश म्हणून पण आलेले. मला आत्ताचा कॉल आला, मी आत्ताची मध्ये रिएक्शन घेऊन इथं आलो परत. आता साईश म्हणून पण इथं आलेले आहेत. आपण तिकडे जाऊन त्यांची पण घेऊ शकतो. नॅचरल रिॲक्शन. नॅचरल, एकदम नॅचरल. सगळ्यांना तुला सांगितलं पहिल्या स्टार्टला आदित्यने हा शोध लावला. छान मस्त. तू आत्या होणार. दाखवतो ना पॅकिंग, एकदम मस्त पॅकिंग. हे फोटो काढून ठेव. ह्या चौघांचं बॉन्डिंग थँक्यू. केवढं वाटतं का नाही जाणून? ती मेमरी राहील तुला. तू 10 वर्ष पण बघशील तुझी रिॲक्शन युट्यूब वर. खूप आवडतं. वर्णन ती काढायची आहे खाली. आवडून जायची. तर काहीच आता आत्याचं घेतलं, परत जान्हवीचं घेतलं. आता साईश म्हणून आलेले आहेत घरी. आत्याने मला हळूच फोन करून सांगितलंय आता तिकडे जाणार आहे आणि त्यांची पण रिॲक्शन बघू. पण आता ते दोघं एकत्र असेल तर मला एकत्रच घ्यावे लागतील. त्यांना वेगवेगळे नाही घेता येणार मला. बट लेट्स सी. ते पण शॉक होतील डेंजर. त्यांना तर काही कल्पनाच नसेल काय. त्यांना मी म्हणणार हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे, तुझ्यासाठी टी शर्ट आहे म्हणाल आणि तुझ्यासाठी कुर्ती आहे म्हणाल. आपण नवीन बनवलं मस्त पॅकिंग बिकिंग बघा कशी आहे. काही पण खोटं बोलतोय मी सुरुवातीला, काही पण जे मनात येईल ते खोटं बोलतोय की त्यांना असं डाऊट नको यायला कशाचा म्हणून. काही पण बोलतोय की त्यांनी वेगळाच विचार केला पाहिजे. बट रिॲक्शन एकदम काप यार. माझी साईज काढली असेल का बरोबर. कुर्ती आणली, साईज तरी आणली पाहिजे. छोटा बॉक्स होता. ओ चला आता बघू. सौरभ तर गेलाय का लग्नाला गेलाय. आता सौरभ पण असं सोबत. आता चौगली मला 2-3 दिवस झाले विचारते कधी सांगतोय तुझं, कधी होतोय कधी होतोय. आज झालं. मला तिच्याकडे वाजले असतील रात्रीचे 3-4 वाजले असतील. त्यामुळे आता नाही फोन करणार तिला. फोन करावा लागेल. तिला मेसेज करून देईल तीच करेल मग सकाळी. मी तिला मेसेज करून देईल. लागेल आता दोघींना. बापरे आज मजा येते खूप. मला सगळ्यांची रिएक्शन घ्यायला खतरनाक. बघत राहा ब्लॉग. चला काहीच नाही चालला तू खातोय. खाऊन घे बाय. एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू. लाईक लाव आपल्या. पण व्हॉट इज इट? इकडे मस्त एरिया. लाईट. थांबा. व्हॉट आर वी गेटिंग गिफ्ट फॉर? अरे बाय. गिफ्ट आहे ना. मर्च वगैरे मिळतंय का काय? एकदम नवीन मर्च आहे. क्वालिटी. पॅकिंग पण कसं आहे सांगायचं. हा काहीच आता म्हणूला गिफ्ट द्यायचंय. पॅकिंग कसं आहे सांगायचं, गिफ्ट कसं आहे काय वगैरे सगळं तू सांगायचं. तुला कसं वाटलं ठीक आहे. ट्राय वगैरे नंतर कर, ते नंतर करू. पॅकिंग एकदम लक्झुरियस लक्झुरियस गाईज. असं ए थांब रे. ए यार थांब यार, तू नंतर ये यार. अरे हा असं. किती भारी, किती भारी. शिट. ओ माय गॉड. बेस्ट गिफ्ट. किती क्यूट. मी ठेवणार आता.
त्याच्यामध्ये स्वीट आहे खाली. हा थांब, तुला स्वीट खायला खतरनाक. Shit. खूप भारी खूप भारी खूप भारी. तू घे पहिले, तू तू तू. थँक्यू. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून वाटते. थँक्यू. कसलं मस्त सरप्राईज. बापरे, खूपच एक्साइटमेंट. न्यू जनरेशन. आता साईश की बारी. आपण ठेवू. बापरे, बिचारले. अनबॉक्सिंग वाटते. पण ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा, ठीक आहे? ऑनेस्ट रिव्ह्यू. ते तुझं आहे ना? हा ते तुझं होतं ना? नाही. हा मी इकडे ठेवलं तुझं. हा का? थांब चेक करूया साईश. मग ते जानूचं आहे का? हे जानूचं आहे. नाही नाही नाही. हा सस्पेन्स. पॅकिंग कशी आहे? खूप मस्त. एकदम बसेल बसेल. काहीच लेट्स सी कसं वाटतंय काय. ठीक आहे, कसं वाटलं जेन्युइन सांग. खराब वाटलं तर खराब सांगून टाक भाई, काय प्रॉब्लेम नाही. बघा, खराब वाटलं तर खराब सांगणार साईश. हा खोल. आई ग. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅच्युलेशन तुला पण. फर्स्ट साईश काका. आता मी सर्वात छोटा नाहीये. काय क्रेझी आहे रे. नाईस. खाली स्वीट्स पण आहेत मस्त पैकी. तुला ना गोड खायला घालू. वा वा वा. साहिल काका. आम टाकतो अख्खा. ऑफिसलाच आहे. तुला त्यांना मस्त. द्यायचंय का? हो मी आणले ना. हा, मग त्यांना Nice विचार idea. गं. थांब थांब. ते तर खूप खुश होते. डाऊन नाही आला मला. थांब. त्यांना विचारते ना की ऑफिसला आहात का, आणि आणि आदिवाला तुमच्याशी बोलायचंय. त्यांना काही वाटणार नाही. त्यांना नाही येणार डाऊन. नक्की हा नक्की नाही येणार. काका. तुला टेन्शन यायला पाहिजे. तू पप्पा आहे. मला टेन्शन नाही, मी सगळ्यात हॅपी हो. हो ना? हा, विषयच नाही. दिसतंय मस्त. ना. हॅलो, बोल ना. तुम्ही कुठे आहात? कोणी आहे का ऑफिसमध्ये? सबका देखेंगे. अच्छा, आदिवाला तुम्हाला भेटायचं होतं. हा? त्याला घेऊन येते. तुझ्या पप्पांना का लिहिलं? तुझी रिॲक्शन डेंजर होती. का का? इमोशनल झाली जान्हवी, इमोशनल झाली. म्हणजे साईश काका येस सर. कसं वाटतंय? लॉंग ओव्हरड्यू. कधीच कुणी बोललं नाही ना. काय ए हा, तुला पहिल्यांदा आत्या बोलणार आहे तर. राईट. एन्जॉय एन्जॉय गाईज. माझ्याकडून गिफ्ट घेऊन टाका. चला असं खूप पॅम्पर करायला एक्साइटेड आहे मी. जायचं. हा चल जाऊ. चला. हा गाईज, आता म्हणून साईशच्या पप्पांकडे जायचंय आपल्याला. त्यांना पण द्यायचंय. त्यांचं तर हा ब्लॉग नाही नाही. तिसरं कुठे? खालीच आहे. तिसरं गाडीतच आहे. चलो. थँक्यू. खूप मस्त, खूप एक्साइटमेंट. खूप भारी. थँक्यू सो मच. त्यांना पण सांगायचं, पप्पांना पण सांगायचं. आपण ऑफिसला जाऊ. ते आहेत ऑफिस मध्ये. चला पटकन चला. सेम सीन्स करायला लागतील. वगैरे कसं वाटतंय काय सगळं छान मला सांग. बसलं पाहिजे का खाली? हा बसलं पाहिजे का? नाही, येतोय. लाईट सांग. काय आहे? अरे कॉंग्रॅच्युलेशन. खूप भारी बातमी. खूप भारी. न्या कुठे? खाली थांबवले मी. बोलव ना तिला पण. अरे खरं तर ती पाहिजे न्यूज द्यायला. मला जाऊ देऊ नये म्हणून. Surprise. प्रत्येकाची अच्छा, रिॲक्शन अच्छा, घ्यायची. अच्छा. सगळ्यांची रिॲक्शन घ्यायची. मस्त. वा 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 वा. येस येस. तुम्हाला पण वाईफ त्यांना दिलं सगळ्यांना वेगवेगळे. सगळ्यात पहिलं आत्ताला सांगितलं, मग हो ना. ह्यांना घरी बोलवलं.
ह्याने सांगितलं. उलट खूप वेळ थांबवला मी न्यूज दिली म्हणजे गणपती येणार तुझ्याकडे. लक्षात ठेव, या न्यूज बरोबर आम्ही गणपतीची न्यूज दिली. कॉंग्रॅच्युलेशन. आनंदी राहा. मी त्याला म्हणलं आम्ही या न्यूज बरोबर एक गणपतीची न्यूज दिली. गणपतीच येणार तुमच्याकडे. हॅलो हॅलो. सगळ्यांचे रिॲक्शन एकदम जबरदस्त झाले. बस. कसा वाटला व्लॉग. पण आता हा आपला व्हिडिओ इथंच एंड होतोय. हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आपल्या जिगर लोकांच्या खतरनाक रिॲक्शन आहे. आता काहीच नाही, तुम्हाला मी दाखवलंच नाही अजून. बट कधीही व्लॉग येऊ शकतो लगेच नेक्स्ट डे पण. त्यामुळे बेल आयकॉन दाबून ठेवा. धन्यवाद.